खंडारी करतात तुकोबारामध्ये हो करतो ना. मी काय करायचं, काय नाही म्हणत, फक्त पाखरांकडे लक्ष द्यायचं. काय शब्द आहेत त्याचे, फक्त पाखरांकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे म्हणजे पाखरांकडे लक्ष देईल. गेले तो शेतकरी निघून गेला. तुकोबारा त्याच्या शेतात जाऊन बसले. आता पाखरा हातून लावायचे नाही, पाखरांकडे लक्ष द्यायचे, फक्त लक्ष द्यायचे बोलले. मग ठराव पास झाला, जेवढं धान्य मला होईल त्याच्यातला एवढा एवढा वाटा मी तुला देईल असं तुकोबारांबरोबर बोलतो. तुकोबारा म्हणजे ठीक आहे. आता पाखरं त्यांनी यायचे, ते पाखरं आल्यानंतर त्यांनी महाराज तुकोबाराने पाखरांकडे पाहायचं, पण हकलायचं नाही, फक्त लक्ष द्यायचं होतं ना, लक्ष द्यायचं. संध्याकाळ झाल्यानंतर पाखरांना म्हणायचं, अरे आता किती वेळ थांबणार आहात, तुमचे पिलं वाट पाहत असतील ना घरट्यामध्ये. संध्याकाळ झाली म्हणायचे, मग जा आता तुम्ही लवकर घरी जा, पिलं वाट पाहत असतील. आणि सकाळी सगळे जाऊन बसायचे आणि बसल्यानंतर विचार करायचे, अजून कशी पाखरं येत नाही. अशी तुकोबारांची अवस्था होती. इंद्राणी त्यांनी वाद्य आहे, या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहे महाराज. तुकोबारांच्या चिपळ्या वाचतायत, तुकोबारांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल असणारा ध्वनी. चिन्नक चिन्नक टाळ वाजवी पाटामधलं पाणी, चिन्नक चिन्नक टाळ वाजवी पाटामधलं पाणी. रान पाखरा संगे गातो तुझी विठ्ठला गाणी, रान पाखरा संगे गातो तुझी विठ्ठला गाणी. टाळ वाजवी पाटामधलं पाणी, चिन्नक चिन्नक टाळ वाजवी पाटामधलं पाणी. रान पाखरा संगे गातो तुझी विठ्ठला गाणी, रान पाखरा संगे गातो तुझी विठ्ठला गाणी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. पुंडलिक वरद जय हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुकोबारा भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन. पाखरांनी सारं शेत खाऊन घेतलं. तो शेतकरी परत आला, त्याने पाहिलं सगळं शेत खाल्लं होतं, फसलो फसलो म्हणतात, याच्या नादी लागलो. सगळं पीठ त्याने वायाला गेलं, काय करायचं, ठाणार बोंब मारू लागला. मग मात्र बातमी पाटलापर्यंत गेली गावाची. मग ती ज्वारी त्यांनी काढून झालेली आहे, या तुकानं मला फसवलेलं आहे, माझ्यावर बोलणं झालं, मी गावाला गेलो, माझं सगळं शेत पाखराने खाल्लं, याला मी राखणदार म्हणून ठेवलं होतं. सगळी तक्रार त्यांनी अशा पद्धतीने झाली. तुकोबारांना काहीतरी दंड द्यायचं ठरवलं. काय दंड द्यायचा आणि याची भरपाई द्या. म्हणजे माझ्याकडे भरपाई द्यायला काहीच नाही, घरात लेकरं उपाशी आहे. म्हणजे काहीच नसेल भरपाई द्यायला, तर जे राहतं घर आहे याच्या नावावर करून द्या. मग राहतं घर लिहून दिलं महाराज. त्या शेतकऱ्याच्या नावावर राहतच घर लिहून दिलं. देवाला मात्र चिंता वाटायला लागली, चमत्कार झाला. सगळ्या गावाला जे धान्य झालं त्या शेतकऱ्याने त्यांनी म्हणत, जरी पाखरांनी शेत खाल्लं असलं तरी सुद्धा त्याची ज्वारीची काढणी झाली, मोडणी झाली. आता खळं होऊ लागलं. त्या काळात काही ते उपरत नव्हते. खळं त्यांनी खळं तयार केलं, त्याच्यात बैल फिरवायचा कार्यक्रम सुरू झाला. एवढं धान्य झालं की दरवेळेस जेवढं धान्य होतं त्याच्यापेक्षा 20 पटीने जास्त धान्य झालं. दरवर्षी जेवढं धान्य होत होतं त्याच्यापेक्षा 20 पटीने जास्त धान्य झालं. सगळ्या लोकांना चमत्कार दिसायला लागला. एवढं धान्य झालं, कधीच झालं नव्हतं एवढं धान्य शेतकऱ्याला झालं. हा चमत्कार हे कळालं. तो शेतकरी इमानदारीने पाटलाच्या समोर आला. तो म्हणला, माझं दरवर्षी एवढं धान्य होत असतं, त्याच्यापेक्षा एवढ्या पटीने जास्त धान्य झालेलं आहे. हा काहीतरी चमत्कार आहे, याचं काहीतरी काय. मग त्याला जेवढं धान्य होत असतं तेवढं धान्य त्याने ठेवून घेतलं आणि बाकीचं जे धान्य आहे ते पोत्यात भरून पाटलाच्या स्वाधीन केलं. पाटलाने ते त्याच्या घरात ठेवलं. या धान्याचं काय करावं असा प्रश्न त्यांनी पाटलाच्या समोर होता. तुकोबारांच्या घरामध्ये त्यांनी जुनच वाडवडिलांचं पांडुरंगाचं मंदिर आहे, हे मंदिर मोडकळीला आलं होतं. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा विचार तुकोबारांच्या मनात आला. पण भगवंताचा संकेत झाला, पांडुरंगाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असा त्यांनी भाव मनामध्ये निर्माण झाला. तुकोबारांनी स्वतःच त्यांनी मंदिर पाडायला सुरुवात केली. जुनं मंदिर पाडायचं, नवीन बांधायचं. कसं काय बांधणार आहे हे माहित नाही, कसं होईल पुढे याची काही कल्पना नाही, पण पाडायला सुरुवात केली. भगवान त्यांनी पाटलाच्या स्वप्नात गेले.
आणि स्वतः जाऊन सांगितलं तुझ्या घरात जे धान्य भरून ठेवलेलं आहे ना ते धान्य त्यांनी विकून त्याचा असणारा जो काही निधी आहे तो मंदिराच्या कामाला देईल, तुकोबारांच्या मंदिर कामामध्ये सहाय्यता कर असं देवानं स्वप्नात जाऊन सांगितलं पाटलाला फार आनंद झाला. पाटील घ्यायला आला पाहतो तर खरोखर तुकोबारांनी मंदिर पाडायला सुरुवात केली. सगळ्या गावाला त्यांनी बातमी कळाली जेवढे पैसे त्यांनी धान्यातून मिळाले त्या सगळ्या पैशांच्या माध्यमातून त्यांनी महाराज मंदिर तयार झाले. पण आता मंदिर तयार झाल्यानंतर वास्तुशांती करायची ठरली, तिथं काही लोकांना ब्राह्मणांना जेवायला बोलवायचं ठरलं. या सगळ्या गोष्टी झाल्या पण तुकोबारांकडे पैसेच नव्हते. मग काय करायचं? मग पुन्हा पाटलांना युक्ती सुचली की तुकोबारांना यानं शब्द दिला होता जेवढं धान्य होईल त्याच्यातून एवढ्या प्रमाणात धान्य मी तुला देईल. धान्य तर त्याला झाले नाही, तुकोबारांच्या वाटेचं धान्य त्याने दिलं पाहिजे. पण पाटलांना आग्रह केला आणि तुकोबारांच्या वाट्याचं धान्य द्यायला लावलं. त्या धान्यामध्ये त्यांनी त्या मंदिराची केली वास्तुशांती. परत मंदिराची पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि सुंदर असणारं मंदिर आज जे मंदिर उभं आहे ते तुकोबारांनी बांधलेलं मंदिर देहू गावामध्ये अतिशय सुंदर भव्य दिव्य मंदिर त्यांनी तयार झालं. त्याचा सभामंडप तयार झाला आणि सर्वांना त्यांनी कीर्तन प्रवचनाची पर्वणी प्राप्त. तुकोबाने रोज त्या मंदिरामध्ये कीर्तन करावे. रोज सगळे लोक त्यांनी कीर्तन ऐकले. तुकोबारांचा महिमा आता वाढू लागला. आतापर्यंत दुष्काळाला आटून त्यांनी दारिद्र्य प्राप्त झालं म्हणून सगळे लोक त्यांनी तुकारामाला तुक्या म्हणू लागले होते. पण आता ते तुकाराम महाराज म्हणू लागले अशी अवस्था परत एकदा त्यांनी बदल झालेला आहे. तुकोबाराय भगवंताचं भजन करते. पण जरी भगवंताचं भजन करत असलं तरी प्रपंचाची स्थिती मात्र कशी? महादेव नावाचा जो तुकोबारांचा मुलगा त्याला मुतखडा झाला. त्या मुतखड्याला त्याने त्याची लघवी कोंडली होती. त्याचं पोट फुगलं. त्याला अनेक प्रकारचे वैद्य करून पाहिले, सगळे उपचार करून पाहिले पण त्याला कशाला फरक पडत नव्हता. आता तो मरणाच्या दारात होता. तुकोबाराय भगवंताचं भजन करतो. जिजाने सांगितलं होतं बघा बाळ कमी मरतंय काहीतरी करा. ते म्हणजे पांडुरंगाला साकडे घालते म्हणजे काय करतो तो काळा अशी तिची पद्धत होती बोलण्याची. ती त्यांनी पांडुरंगावर नाराज होती. तुकोबाराय भगवंताचं भजन करत निघून गेले. तिला राग आला. पोरगं त्यांनी अशा पद्धतीने बेशुद्ध पडलेलं आहे. आता मरतं की काय असं तिला वाटू लागलं. काय करू आता? पण पोरगं त्यांनी पायाला धरून अशा पद्धतीने ओढायला सुरुवात केली. स्वतःच्या लेकराला फरफटत ओढत पांडुरंगाच्या मंदिरात घेऊन गेले आणि जाऊन त्यांनी महाराज पायातल्या जोड्यासहित पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश केला. आणि अशी नाही गेली देवाच्या समोर त्यांनी जाऊन ते पोरगं टाकलं आणि पायातला जोडा असा घेतला हातात आणि पांडुरंगावर त्यांनी उगारला. आता मारणार आहे पांडुरंगाला इतक्यात त्यांनी महाराज भगवंताला कृपा केली. त्या पोराचं त्यांनी जे पोट आहे त्याला फणफणून ताप आलेला होता. बेशुद्ध अवस्थेत असणारा पोरगं महादेव त्याची लघवी मोकळी त्याला झाली लग्न झाली की त्याचा तापही त्यांनी निघून गेला आणि आई 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 म्हणू लागलं. ते आई म्हणतं हे पाहिल्याबरोबर हातातला जोडा तिचा मिळून पडला. बाळाला पाहिलं फार समाधान वाटलं. त्याला हृदयाला लावलं. पण सगळ्या गावाला हा प्रकार पाहिला की देवाच्या समोर जोडा घेऊन गेले, देवाच्या अंगावर जोडा उगारला. हे सगळ्या लोकांना पाहायला मिळालं. सारा गाव कोकला, पाटील कोकला. तुकोबाराने बोलून घेतलं म्हणे वारे वा संध्याकाळी लोकांना गावात मंदिरात कीर्तन सांगतो. बायको बघ तुझी काय करते. देवावर त्यांनी जोडा उघडून देवावर भांडते आहे. खबरदार जर परत मंदिरात तुम्ही आलात तर आता काय करा? तुकोबारांवर बहिष्कार टाकला. तुकोबारांना मंदिरात यायचंच बंद केलं. म्हणजे मंदिरात यायचं नाही. देवाला अशा पद्धतीने जोडा उगारला. तुकोबाराने वाईट वाटलं. देवाच्या समोर गेले. पांडुरंगा मी आपला माझ्याकडून अन्याय झाला. माझ्या पत्नीला तुला त्यांनी जोडा उगारायला नको होता. माझ्या मुलाला आरोग्य प्राप्त करून दिलं. सगळ्या गोष्टी केल्या. पण गावाने सांगितलं त्यांनी पुन्हा मंदिरात यायचं नाही. मग गावात राहून जर मी मंदिरात येणार नसेल तर मी गावात राहू कसं? मी गावात राहणारच. तुकोबाराने गाव सोडलं. भंडारा डोंगरावर तुकोबारा त्यांनी जाऊन बसला. जिजाईला वाईट वाटायला तिला वाटलं माझ्यामुळं त्यांना अशी त्यांनी अवस्था प्राप्त झाली. म्हणून त्यांनी तुकोबारांना त्यांनी भेटण्याकरिता निघाली. 2 महिने तुकोबारावरतीच बसले ते भंडारा डोंगरावर. जाण्याकरिता निघाली. तिचा नित्यक्रमच होता. तुकोबाराय भजन करायला गेले की त्यांच्या भाकरी घेऊन जायचे. पतिव्रता होती. तिला नावं ठेवण्यात काय मोठे पण नाही. पतिव्रता होती. कुठे गेले असतील म्हणून त्यांनी रस्त्याला कान लावायचा आणि ज्या बाजूने विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला त्या बाजूला जायचं. मग कधी भामचंद्रावर, कधी भंडाऱ्यावर, कधी घोरावडा डोंगरावर. 3 डोंगर आहेत देऊच्या जवळ. कोणत्या डोंगरात तुकोबाराय सापडायचे? भंडारा डोंगरातून आवाज येत होता. डोक्यावर पाठी घेतली, त्याच्यात भाकरी घेतल्या होत्या. भोपळा होता. भोपळा पाणी घेण्याकरिता भोपळा होता. भोपळ्यात पाणी चाललं होतं. निघाली. पण रस्त्याने चालता चालता त्यांनी डोक्यावरची पाठी होती. हातात भोपळा होता. पायात काटा घुसला. काटा घुसल्यानंतर व्याकुळ झाली, घसरली.
हातातला भोपळा पडला तो असाच फुटला. पाणी पण त्यांनी पडून गेलं. डोक्यावरची पाठी खाली ठेवली. काका मोठा रगील होता, टाचेत घुसला. काय करावं व्याकुळता निर्माण झाली. रडू लागले. भगवंताला चिंता पडली. माझ्या तुकोबारायांचं जेवण घेऊन निघाले होते. ज्या पायात काटा घुसलेला आहे देव त्यांनी आला. अतिशय सुंदर रूप घेऊन आला. हातात काठी आहे, गोराख्याचा वेश आहे, डोक्यात टोपी आहे, त्या टोपीला गोंडा आहे, कपाळाला गंध लावलेला आहे, आकर्ण नेत्र आहेत भगवंताचे. आणि तिच्यासमोर त्यांनी गेला. काकी काय झालं गे? काटा घुसला म्हणे बाळा पायात. दाखवतो म्हणे कसा काटा मला काटा काढता येतो. आता त्याला बरेच काठी काढता येतात. बरेच लोकांची काठी काढतो माणूस, त्याला सवयच आहे काठी काढायची. मला काटा काढता येतो, दाखव दाखव म्हणलं की तिनं पाय दाखवतात. भगवान तिच्या जवळ बसले. बसून तिचा पाय आपल्या हातात घेतला आणि पाय हातात घेऊन त्या पायातला काटा त्यांनी अशा पद्धतीने ओढून काढला. तो काटा ओढून काढल्याबरोबर त्यांनी मला तिला अतिशय शांत वाटलं. सगळ्या वेदना त्यांनी थांबल्या. आणि म्हणे तुझा हात लागला आणि माझ्या पायाच्या वेदनाच थांबला, काटाही सहज निघाला. कोणाच म्हणलं मी पुराची. काय नाव आहे तुझं? म्हणे माझं नाव विठू. विठू म्हणल्यावर टाकली ना मला. कुठे गेलं तरी माझ्या बरोबर नाही म्हणे. तुझं नाव विठू आहे हा म्हणे. माझ्यासमोर थांबून माझ्या सगळ्या संसाराची दानादिन केली म्हणे या विठू नावाने. तिला चिड येत होती महाराज. बायकांचा सगळा जीव संसारात अडकलेला असतो. सगळ्या गोष्टी संसारातल्या काय लागत नाही संसारात ते सांग. सगळ्या गोष्टी संसारातल्या प्रिय वाटत होत्या. म्हणून पांडुरंगावर त्यांनी चिडत होती. गेली होती तुकोबाने भजन करत बसले होते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसरे आले. अशी दिव्य स्थिती तुकोबारांची होती. आणि समोर अशा पद्धतीने येऊन गेले. तिला पाहिल्यानंतर त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. पाणी हातात त्यांनी पडलं, भोपळा फुटला, सगळं सांगितलं. काटा कुणी काढला विचारलं. मग त्यांनी महाराज तिने सहज शब्द सांगितलं. एक गोराखी आला होता आणि त्यानं माझ्या पायातला काटा काढला. तुकोबाराय म्हणले एवढ्या दिवसापासून येतो, लवकर चिटपाकूर सुद्धा दिसत नाही. गुरं कुठून आले, गुराखी कुठून आला, हा कोण गुराखी असेल? काय नाव सांगितलं त्यानं? म्हणे त्यानं नाव सांगितलं विठू. तुकोबारायला कळालं की माझ्या पांडुरंगाशिवाय हिच्या पायातला काटा कोणी काढणार नाही. तिला म्हणले तू काय भाग्यवान आहेस, ज्याच्या दर्शनाकरता मी रात्रंदिवस इथं अट्टहास करतोय, मला अजून भेटलं नाही. आणि तुला तरी तुझ्या पायातला काटा काढण्याकरिता जगाचा मालक प्रत्यक्ष आला. पुरे पुरे म्हणे नका त्याचं कौतुक करू. आता तिला ते आवडतच नव्हतं. काय करू? असे अनेक प्रसंग तुकोबारायांच्या चरित्रातल्या तुकोबाराय भगवंताच्या भजनामध्ये कळले. आता तुकोबारायांमध्ये अभंग रचना करण्याची आज्ञा प्राप्त झाली. पांडुरंगी केले स्वप्ना माझी येणे जागे जाग केलं. नामदेव केले स्वप्ना माझी जागे सगळे पांडुरंगी येऊन सांगितले काम करावे कवित्व कवित्व करा अशी आज्ञा प्राप्त झाली. आणि जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी कवित्व करू लागले. तुकोबारायांचा महिमा वाढू लागला. लोक तुकोबारायांना अनेक ठिकाणी बोलावं लागले कीर्तनासाठी. लोहगाव नावाचं त्यांनी गाव आहे. त्या गावामध्ये तुकोबाराय कीर्तनाला जाऊ लागले. तुकोबाराय कीर्तनाला त्यांनी गेले नाही. छत्रपती शिवरायांना त्यांनी महाराज कळालं तुकोबाराय कीर्तनासाठी आले. लोहगावात तुकोबारायांचं कीर्तन ऐकण्याकरिता छत्रपतींचं आगमन झालं आणि छत्रपती कीर्तन श्रवण करण्याकरिता समोर येऊन बसले. पण धर्मधर्म संयोगाने त्यांनी महाराज एक विलक्षण गोष्ट केली. तुकोबारायांना छत्रपतीने उपदेश करायचा आहे. तो उपदेश त्यांनी अतिशय सुंदर भव्य दिव्य असणारा उपदेश आहे. लक्षपूर्वक आहे. जोडनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचते. उपदेश आपण काल पाहिला. तुकोबारायांनी त्यांनी छत्रपतीने उपदेश त्यापेक्षा त्यांनी साधन सांगू लागले. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधली परद्रव्य परनारी याचा तरी विटाळ. दुसऱ्याच्या धनाचा आणि दुसऱ्याच्या स्त्रीचा त्यांनी विटाळ करावा, ही सगळ्यात मोठी त्यांनी साधन आहे. अशी त्यांनी सगळी साधनं जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपतींच्या समोर प्रकट करायला सुरुवात केली. छत्रपतींच्या अंतःकरणामध्ये सहिष्णुता त्यांनी वाढलेली आहे. धर्मप्रेम अंतःकरणापासून त्यांनी अंतःकरणामध्ये वृद्धिंगत अशा पद्धतीने झाले. तुकोबारायांची कृपा झाली म्हणून तर त्यांनी महाराज जगामध्ये होणारा अत्याचार पावला जात नव्हता. स्त्रियांवर बाळांवर अत्याचार होत होता, गोमातेवर अत्याचार होत होता. सर्व त्यांनी प्रजा दुःखी होती. सगळ्या प्रजेला सुखी करण्याकरिता झंझावातासारखा फिरणारा हा राजा यांना अन्यायाच्या विरुद्ध लढा दिला. यांना अन्याय त्यांनी नष्ट करून टाकण्याचा विडा उचलला. पण त्यांनी दुष्ट प्रवृत्ती घालवण्याचं काम छत्रपतींनी केलं. पण त्यांनी दुष्ट प्रवृत्ती घालवण्याकरिता झंझावातासारखा फिरणारा हा राजा परमार्थ मार्गापासून सुद्धा त्यांनी
बाजूला जात नव्हता, फर्मान दुसरा अंतकरणा पसंत करत होते. दोन महापुरुषांची संगती झाली. एक आहेत रामदास स्वामी आणि दुसरे आहेत जगद्गुरु तुकाराम महाराज. गनिमी कावा आदी करून सगळी नीती राजनीती शिकवण्याचं काम रामदास स्वामींनी केलं आणि त्यांनी धर्मनीतीचा व्यवहार त्यांनी छत्रपतींना जर कोणी शिकवला असेल तर जगद्गुरु तुकोबार यांनी शिकवला. पण धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार, धर्मनीतीचा व्यवहार सांगत होते. तुकोबार यांच्या समोर त्यांनी छत्रपती कीर्तनामध्ये तल्लीन झाले होते. पण मोगलांची स्वारी त्यांनी झाली आणि ती चाकणपर्यंत आली होती. त्यांना त्यांनी कळालं की ज्या छत्रपतीने त्यांनी सुळसुळाट करून टाकलेल्या 3 असणाऱ्या बलाढ्य असणाऱ्या सत्ता होत्या 3 बाजूला, या सगळ्या सत्तांना त्यांनी सुळसुळाट झाला. अत्याचार सर्वत्र होत होता. छत्रपती अत्याचार थांबवण्याकरिता त्यांनी लढत होते. नगरची असणारी निजामशाही, विजापूरची असणारी आदिलशाही आणि दिल्लीची असणारी मोगलशाही, या सर्वांना त्यांनी अशा पद्धतीने छत्रपतीला पकडण्याकरिता सर्वांचा अट्टहास चाकणापर्यंत सरदार त्यांनी येऊन पोहोचले होते. आणि छत्रपती त्यांनी तुकोबारांचं कीर्तन ऐकण्याकरिता दोघावात आलेले आहेत. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तुकोबारांचं कीर्तन सुरू होतं. त्या मंदिरात त्यांनी बाहेरून त्यांनी शत्रूला लढा टाकला आणि बातमी त्यांनी कीर्तनात येऊन पोहोचली. तुकोबारांना सांगितलं की बाहेरून लढा पडले नाही, छत्रपतीला पकडण्याकरिता सैनिक आलेले आहेत. असं म्हटल्यानंतर तुकोबारांच्या लक्षात आलं की आता त्यांनी भगवंताच्या समोर साकडं घातलं पाहिजे. कीर्तन करत असताना पांडुरंगाच्या समोर विनवणी करायला सुरुवात केली. तेव्हा तुझं कीर्तन आहे, कीर्तनामध्ये राजे येऊन बसलेले आहेत आणि आता जर या कीर्तनात त्यांना पकडलं जात असेल, त्यांच्या होत असेल तर तुझ्या भक्तीचा काय अर्थ आहे. म्हणून पांडुरंगाचा धावा करायला सुरुवात केली, पांडुरंगाची आळवणी करायला सुरुवात केली. छत्रपती कीर्तनामध्ये तल्लीन झालेले आहेत. भगवंताच्या भजनामध्ये डोळे बंद करून त्यांनी भजन करत आहेत. सगळ्या गोष्टी त्यांनी फार दिव्य आहेत, ऐकण्यासारख्या आहेत, विशेष गोष्ट सांगतात. छत्रपती त्यांनी उठून जायच्या तयारीमध्ये नाहीत. तुकोबारांना असं वाटत होतं यांचं संरक्षण करण्याकरिता भगवंताने काहीतरी लीला करावी आणि म्हणून पांडुरंगाच्या समोर साकडं घातलेलं आहे. छत्रपतींना त्यांनी समोर बसली पाहून भगवंताची आळवणी करत त्यांनी भगवंताने लीला केली. महाराज कीर्तनात बसले जेवढे सगळे लोक होते, हे सगळेची सगळे लोक छत्रपती शिवरायांसारखे दिसायला लागले. गढा पडलेले जे शत्रू आहेत ते त्यांनी पाहत होते. त्या सगळ्या लोकांना त्यांनी महाराज कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांकडे पाहताना हे छत्रपतीच आहेत असे त्यांनी दिसू लागले. यातला शिवाजी कोण आहे हे त्यांच्या लक्षातच येईना. सर्वजण पाहत होते एखाद्याला पकडायचं, पकडून त्यांनी बाहेर न्यायचं. बाहेर नेल्यानंतर त्यांनी पाहिजे इतर शिवराय दुसरी जागी आहे, सामान्यपणे सोडून द्यायचं, परत यायचं, परत मनुष्य त्यांनी शिवाच्या रूपात असताना त्यांनी पकडायचं, बाहेर न्यायचं, असं अनेक वेळ होता. सगळे धारण उडाली. तुकोबार आणि छत्रपतीला बोलवलं, महाराज आपण त्यांनी घेऊन घ्या. सांगितल्याबरोबर त्यांनी तुकोबारांची आज्ञा घेऊन छत्रपती त्या स्थानाला सोडून त्यांनी निघून गेलेले आहेत. इकडे त्यांनी छत्रपतीचं रूप धारण करून भगवान स्वतः घोड्यावर बसलेला आहे. छत्रपतीच्या रूपामध्ये देव घोड्यावर बसला आणि त्या सगळ्या शत्रूला अशा पद्धतीने भ्रमित केलेला आहे. अरे शिवाजी जा रहा है असं म्हणतात. सगळे सेना छत्रपतीच्या मागे झाली, बळ लागत होता. देव स्वतः छत्रपतीच्या रूपाने छत्रपतीला बाजूला घेऊन गेले आणि भगवान स्वतः त्यांनी घेऊन जाऊ लागला. एका दूर असणाऱ्या चाकणच्या प्रांतामध्ये काठवनामध्ये त्यांनी भगवान घोड्यावर बसून त्या सगळ्या सैन्याला घेऊन गेला आणि सगळे सैन्य त्यांनी महाराज काट्याच्या वरात अडकून पडले. छत्रपती मात्र सुरक्षित त्यांनी बाहेर पडले. पांडुरंगाने स्वतः त्यांनी सांभाळले. अशी दिव्य स्थिती प्रत्यक्ष पाहायला मिळाली. हीच आहे तुकोबारांची भक्ती आणि भगवंताने शिवबाला दिलेली ही शक्ती. हा भक्ती शक्तीचा संगमच आहे, महत्वाची गोष्ट आहे. पण हेच लक्षात घेण्यासाठी छत्रपती निघून गेलेले आहेत. दिव्य असणारं चरित्र, दिव्य जीवन छत्रपतींचं आहे. ज्याने त्यांनी रयतेला समाधानी करण्याकरिता सगळ्या प्रकारचे 18 पगड जातींवर प्रेम करणारे छत्रपती होते. सगळ्या जाती धर्मातले लोक त्यांनी छत्रपतींच्या राज्यामध्ये कार्यरत होते. त्यांच्या कार्याला त्यांनी सहभागी होते. छत्रपतींचं त्यांनी भांडण कोण्या धर्माबरोबर नव्हतं. छत्रपतींचं भांडण हे अन्यायाविरुद्ध होतं. हे लक्षात घेण्यासारखं आहे. परत त्यांनी लक्षात ठेवा, छत्रपतींचं भांडण हे धर्माविरुद्ध नव्हतं. सगळ्या प्रजेने सगळे अतिशय सुखात समृद्धीमध्ये त्यांनी सहिष्णू केलं. बंधुचार्याने त्यांनी एकत्र राहावी अशीच भावना त्यांच्या अंतर्गत. कितीतरी मुस्लिम सरदार छत्रपतींच्या बरोबर कार्यरत, त्यांच्या संरक्षणाकरिता त्यांनी कितीतरी त्यांच्या बरोबर होते. असे त्या चरित्रामध्ये लांबच असणारं चरित्र आहे. 1-2 दिवसात छत्रपतींचं चरित्र सांगण्यासारखं नाही.
फक्त राजा आपल्याला कळाला पाहिजे म्हणून त्यांनी संक्षिप्त रूपाने आपण थोडंसं वर्णन त्यांनी पाहतो.